नमस्कार मित्रांनो, आज आपण मुंबई बिंजोड असो या पश्चिम महाराष्ट्र असो या सर्व शर्यती बैलगाडा शर्यतीमधला एक महत्त्वाचं नाव अमर नाव एक प्रकारे बोलू शकतात. स्वर्गीय पंढरी शेठ फडके दादा सरकार विगर पनवेल. आज आपण त्यांच्या घरी सत्यनारायणच्या पूजेनिमित्त आज आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि आज आप्पा देखील आहेत. आप्पा नमस्कार. नमस्ते. आज इथं जी सर्व मंडळी जमलेली आहे, काय बोलाल त्याबद्दल तुम्ही? आज या ठिकाणी अनेक वर्षापासून आप्पांचे आणि माझे ऋणानुबंध संबंध. सकाळी आल्यानंतर आप्पांचं ध्यान झालं. आमच्या सगळ्यातून जसा हिरा जातो तसा आप्पांच्या रूपानं आमच्या कुटुंबातून सगळ्यांचा हिरा गेलेला आहे. पण म्हण आहे तशी, जो सगळ्यांना आवडतो तो देवांना आवडतो. आप्पांचं बैलगाडी क्षेत्रात सांगायचं म्हटलं तर 30 वर्षापासून माझे संबंध आहेत. आम्हाला बैलगाडीला गेल्यानंतर आता असं वाटतं की आप्पा असायला पाहिजे होते, पण त्यात कुणाचा इलाज चालत नाही. आप्पांनी शर्ती केल्या, मुंबईला केल्या, घाटमाथ्यावर केल्या, मित्रांच्यावर केल्या, पण एक संयम ठेवून शांतता ठेवून असणारे हे आप्पा, शांत स्वभावाचे आप्पा, प्रेम करणारे आप्पा, माणसाची नातं जोडणारे आप्पा, माणसांच्या जीवाभावाला होणारे आप्पा. आप्पा हे एक व्यक्ती वेगळीच होती. आप्पांची आठवण आमच्या हृदयामध्ये आहे. आप्पा गेल्यानंतर मला विचार केला तर मुंबईतल्या शर्यतीचा एक मोहरा गेला आणि शर्यती आहेत का नाही आज अवस्था अशी झालेली आहे. घाटामध्ये पण आप्पांचं गटापासून फायनलपर्यंत ती गाडीवर बसलेलं रुबाब पण आम्हाला अजून आठवणीत आहे, आमच्या स्मरणात आहे. परंतु आप्पांची आठवण न विसरण्यासारखी आहे. आज आप्पा गेले, परंतु गेल्या वर्षापासून आप्पा आता 26ला 2 वर्ष होतील, परंतु 1 वर्षापासून आप्पा गेल्यानंतर आम्हाला असं वाटायचं की पंढरी शेठ हे नाव राहील का नाही. परंतु आम्हाला 1 वर्ष झालं असं वाटायला लागलं की आप्पाच्या रूपानं एक गुरुनाथ, त्यांचा मुलगा, थोरला मुलगा, हा आप्पांच्या वर एक काकानं आम्हाला आता दिसू लागलेला आहे. त्याच्या चेहऱ्यामध्ये, त्याच्या स्वभावामध्ये, त्याच्या अंगगुणामध्ये आप्पा आहेत असं आम्हाला वाटू लागलेलं आहे. आप्पांचं नाव, आप्पांचं असणारं कर्तव्य, आप्पांचं असणारं ते प्रेम, आप्पांची असणारी गरिबावर माया, आप्पांच्यावर असणारे आशीर्वाद हे त्याच्या अंगात आम्हाला जाणू लागलेले आहेत. आम्हाला असं वाटतं आता की आप्पा आमच्यात आहेत, असणार आहेत आणि आत्ता गुरुनाथच्या स्वभावामध्ये, गुरुनाथाच्या रूपामध्ये आणि गुरुच्या विचारामध्ये आणि गुरुच्या सिलसिलतेमध्ये आम्हाला आप्पा जाणवू लागलेले आहेत. आप्पा आमचे हितत आहेत, आमचे आप्पा खाली आहेत, आप्पा आमचे गुरुच्या हृदयामध्ये आहेत, आमच्या सगळ्याच्या हृदयामध्ये आहेत. आप्पा आमचे गेलेले नाहीत, आप्पा आमच्यातच आहेत आणि आमच्यातच राहणार. असं एक कायम आठवणीत राहणारा क्षण म्हणजे त्यांच्यासोबत एक आठवण सांगायची झाली तर काय सांगाल? आप्पांची आठवण, एक इथं मैदान 10 लाखाचं मैदान तिने घेतलेलं होतं, बिंजोड होती, आणि आम्हाला निरोप आला की आपण एक बिंजोड धरल्या, तुम्ही येणार का? मी म्हटलं आप्पा येतो. मला वाटतं पुण्याच्या वर बिंजोड होती, मोठी बिंजोड, गुजरवाडीला. आणि आम्ही सगळी मंडळी वर घाटावर प्रेम करणारे जवळजवळ 200-300 लोक आम्ही बघायला आलो होतो. बंद परेड होता आणि शर्यत ती आप्पांनी जिंकली. आप्पांनी शर्यत जिंकल्यानंतर त्या बक्षिसातला 1ही रुपया आप्पांनी खिशात घातला नाही. तिथं असणाऱ्या सर्वांना प्रेमानं, आस्थेनं आप्पांनी ते पैसे, त्या बक्षिसाचे पैसे तिथंच खर्च केले. ही दानत फक्त आप्पाच्या मध्येच होती. आप्पा, मला आठवतं 20-25 वर्षाचा काळ होता. आप्पांनी नुसता सुंदर बैल हा माळशिरसचा घेतलेला होता. त्यावेळेला आमचा शायऱ्या पळत होता.
आणि आप्पा मैदानमध्ये गेलो. आमचा पैरा झालेला होता आणि पैरा झाला असताना आम्ही सुंदरवर गाडी बांधायला लागलो. आप्पा म्हणले, आप्पाने आम्हाला सांगितलं की सुंदर हा मोठा आहे, आप्पा पैलवान तुमचं वासरू लहान आहे, त्याच्यावर जरा गाडी बांधूया का. म्हटलं आप्पा बांधूया. लहान वासरू होतं त्यावेळेला आमचं शाहीर म्हणून. त्यावेळेला आम्ही गट पास केला, आम्ही सेमीफायनल पास केलं आणि त्या मैदानामध्ये आम्ही 1 नंबर केला. त्या ठिकाणी असणारं बक्षीस 11,000 रुपये त्यावेळेला बक्षीस होतं. 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण ती 11,000 रुपये आप्पानी पाकीट आमच्या ड्रायव्हरपाशी दिलं. मी म्हटले यातला 1 रुपया घेणार नाही. त्यावेळेला चेअरमन होते. चेअरमनला सांगितलं तुमच्यापाशी बैल आहे, ते असणारं बक्षीस मी तुम्हाला देतो. आप्पानी त्यावेळेला खिशातले पैसे काढले आणि त्यावेळेला चेअरमनच्या हातात 5,000 रुपये ठेवले, आमच्या ड्रायव्हरच्या हातात 10च्या 10 पाकीट ठेवलं. आणि असा असणारे आप्पानी कोणत्या गोष्टीचा विचार केला नाही, खर्चाचा विचार केला नाही, माणसांचा विचार केला नाही. असणारं प्रेम, मनापासून प्रेम आप्पानी केलं, हे आमच्या स्मरणात आहे. नक्कीच. खरंच मित्रांनो, मंडळी, मित्र असं तर आज त्यांच्यासारखा असावा. आज जे पश्चिम महाराष्ट्रामधनं आज आप्पा आलेत, एक त्यांच्या म्हणजे आपलं एक प्रेमापोटी आज तुम्ही देखील पश्चिम महाराष्ट्रातून आलेत. आप्पांचे आणि माझे संबंध, आप्पा माझ्यापासून 2 वर्षाने मोठे होते. मी आप्पांच्यावर थोरला भाऊ म्हणून प्रेम केलं. आप्पांनी मला धाकला भाऊ म्हणून मानलं. आप्पांच्या वाचणारे प्रेम ज्या या पंढरनाथ फडक्यांच्या कुटुंबावरती, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती, त्यांच्या नातेवाईकावरती आमचं मनापासून प्रेम राहील. आम्ही त्या कुटुंबाशी सुखादुःखात सर्व गोष्टीत आम्ही सहभागी राहील. मी बघितलं ना का जेव्हा या क्षेत्रामध्ये बंदी होती, ती बंदी हटवण्यासाठी ना सर्व म्हणजे आप्पांनी खूप मेहनत घेतली हो या क्षेत्रामध्ये. आप्पा आमच्याबरोबर होते. आप्पा दिल्लीपर्यंत आले. जवळजवळ आप्पा असले की आम्हा सगळ्यांना असं वाटायचं की आज आमच्या खिशाला तूट होणार नाही, आज आमचा खर्च होणार नाही, आज आम्हाला जेवण चांगलं मिळणार, आज आम्हाला प्रेम मिळणार, आज राहायला दिल्लीमध्ये चांगल्या ठिकाणी मिळणार. अशी आम्ही आप्पांची चेष्टा करायचो की आज आम्हाला व्यवस्थित तुम्ही असला की आमचं व्यवस्थित झालं. एक माझ्या आयुष्यातली आप्पाची स्मरणाची गोष्ट अशी सांगतो की आप्पा बिनशर्तीला करोडीला आलेले होते आणि शर्यत खाली गेली आणि शर्यत पोलीस आलं. तिथले एक लहान मुलगा तिथं सायकल घेऊन आला होता. आप्पा आमच्यातनं कुठं गेले तर आप्पांनी सायकल घेऊन खाली जवळजवळ करोडी गावामध्ये गेले. परत आम्हाला कळालं की आप्पा करोडी गावाच्या स्टँडवर थांबलेत. आम्ही सगळी मंडळी तिथनं गेलो. आप्पा तुम्ही आला कशानं? तर म्हटले मी बारक्या लहान मुलाच्या सायकल येऊन आलो. म्हणजे आप्पांचं एक जगणं, एक प्रेम आयुष्यात आप्पा वाघासारखे जगले, आप्पा प्रेमाने जगले आणि आप्पा निष्ठेनं जगले. नक्कीच ना. त्यांच्यानंतर ना म्हणजे ज्याप्रमाणे आता मैदान होतात, आता पुसेगावचं देखील मैदान झाला, ज्याप्रमाणे आप्पांनी त्यांचं अधिराज्य ठेवलेल्या मैदानामध्ये, त्याचप्रमाणे आज त्यांची पुढची पिढी ठेवते. आज ज्याप्रमाणे सालाप्रमाणे पुसेगावचा मैदान व्हायच्या 1 दिवस अगोदर खूप मोठी देणगी स्वरूपात देण्यात आली आणि तीच देणगीचा फल म्हणून त्यांना बक्षीस देखील मिळाला. तोही देखील देणगीमध्ये दिलं आणि त्याच ह्याच्यामध्ये त्यांनी पुसेगावला गुरुवारी जेवण ठेवलेलं. त्याबद्दल काय बोलाल? अरे बाळा, राजहंस पक्षाच्या जन्माला राजहंस पक्षी येतो. राजहंस पक्षाच्या जन्माला गाढाव आणि घाण वस्तू येत नाही. तर राजहंस पक्षी होता, त्याच्या जन्मालाच हा राजहंस पक्षी जन्माला आला. आप्पांचं तू जर मला 10 वर्ष जर विचारत बसला तर मी सांगत राहील. एवढे मोठे आप्पा होते. आप्पा सगळ्या आम्ही स्मरणात ठेवलं आहे. परत एकदा तुला सांगतो की आम्हाला आप्पा गेल्यासारखं वाटायचं, परंतु गुरुनाथच्या रूपानं परत एकदा तुला मी सांगतो आणि सगळ्याला सांगतो की आप्पांनी ज्या ज्या माणसावर प्रेम केलं, ज्या ज्या माणसांना मदत केली, ज्यांच्या माणसावर आस्था, प्रेम, निष्ठा ठेवली, तीच आस्था गुरु ठेवत आहे. माझ्यासारख्या आप्पांच्या मित्राला असं वाटायचं की आम्हाला कोण आप्पा सापडतील का, पण एक पाऊल पुढं गुरु आहे असं माझा आत्मविश्वास झाला आहे. आप्पा त्याच्या हृदयामध्ये आहेत. आप्पा त्याला सांगू शकतात की ही माणसं आपली आहेत, ह्या माणसावनी प्रेम कर,
ह्या माणसावर निष्ठा कर आणि ह्या माणसांना मदत कर. आप्पा अजून गुरुनाथच्या हृदयामध्ये आहेत. म्हणून परत एकदा सांगतो की आप्पांची आठवण आम्हाला येणार नाही. आप्पांची गुरुनाथच्या रूपानं आप्पा आम्हाला दिसतात, आप्पा हयात दिसतात आणि आप्पा त्याच्या चेहऱ्यामध्ये दिसतात, आप्पा त्याच्या डोळ्यामध्ये दिसतात, आप्पा त्याच्या प्रेमामध्ये दिसतात. आणखीन ना एक जुना इतिहास बघायचा झाला तर तुमची दोस्ती पहिल्यांदा कधी भेट झालती आणि कशी झालती? आप्पांची दोस्ती, आप्पा खालच्या घरात राहायला होते. आमचे संभाजी ड्रायव्हर म्हणून आमचे जवळचे स्नेह आहेत, त्यांना आप्पांनी बोलवलं. त्यावेळेला रसवाल्याचा एक बैल पळत होता आणि सदाशिवगडचा आबांच्या वडिलाचं निवासराव जाधव यांचा एक बैल पळत होता. त्यावेळेला आबा बैल घेऊन आल्यानंतर आम्ही मागणं आलो. त्यावेळेपासून आप्पांची आमची मैत्री आहे. नाही, एक खूप जुने संबंध आहेत. आज एवढे वर्ष झाले, आज एक मागील 10 वर्षाचा इतिहास काढा झाला तर तुम्ही काय सांगाल? जे 30 वर्षापूर्वी आप्पा होते तेच आप्पा मरेपर्यंत होते. त्यामध्ये बदल नव्हता. त्यामध्ये पैशाचा गर्व नव्हता, संपत्तीचा गर्व नव्हता, प्रॉपर्टीचा गर्व नव्हता. ज्यावेळेस 30 वर्षापूर्वी आप्पा होते तेच आप्पा काल आणि परवापर्यंत होते. क्या बात आहे. 10 वर्ष मी सांगत बसल, चांगल्या माणसाचं चांगलं पुस्तक निघतं, चांगले विचार निघतील. 10 वर्ष तू विचारत बसला तर आप्पांचं सपणार नाही.